बघितलं मराठाचे आरक्षण आज बऱ्याच दिवसापासून जरांगे पाटील मराठ्याला आरक्षणाकरता लढा देत आहेत. आज नवी मुंबईपर्यंत त्यांचा मोर्चा शांतमय मोर्चा गेला आणि त्यांनी काल 20 तारखेला विशेष अधिवेशन ठेवलं. विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी 10% आरक्षण दिलं, पण कोण्याही आमदाराला बोलण्याची संधी दिली नाही. कारण आम्ही जनतेतून आलेले आमदार आहात, त्याचे सगळ्याचे विचार करायला पाहिजे, विचार घ्यायला पाहिजे. विचार घेतले नाही, कुठल्याही प्रकारचं आम्हाला आमदाराला बोलण्याची संधी दिली नाही, कोणाचे विचार मांडू दिले नाही. त्यामुळं खरोखरच आज हे मराठा आरक्षणाचे मराठा अन्याय झालेला आहे. पण हे कितपत आरक्षण टिकल माझ्या मतानं असं वाटतं. मला 2018ची पुनरावृत्ती झालेली आहे. आता टिकल किती टिकल याचासुद्धा काही भरोसा नाही. पण टिकल न टिकल हा विषय वेगळा, पण आम्हाला आमचे विचार मांडू द्यायला पाहिजे. आम्हाला समाजाचे विचार मांडू द्यायला पाहिजे, विद्यार्थ्याचे विचार मांडू द्यायला पाहिजे. एकतर्फी एकदम त्यांनी जी.आर. काढला, वाचवला आणि 10 मिनिटात सभागृह बंद झालं. हा म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. एवढं मोठं सभागृह, महाराष्ट्रात उच्च सभागृह आहे, आमदाराला बोलणीच यायला पाहिजे. एवढा मोठा विधेयक, जिव्हाळ्याचा विधेयक, मराठ्याचा जिव्हाळ्याचा विधेयक आणि त्या जिव्हाळ्यावर बोलू दिलं नाही. मला तर फार जनता नाराज झाली आहे. हे टिकणारं आरक्षण आहे का? ज्या पद्धतीने ओबीसी मधून आरक्षण पाहिजे होतं तर ते स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. 2018 मधले काय झाले तर असेच आरक्षण 2 वेळेस 3 वेळेस कोर्टात टिकलं नाही. टिकायचं न टिकायचा विषय वेगळा. सभागृहात सगळ्या आमदाराला बोलण्याची संधी द्यायला पाहिजे. आम्हाला आमचे विचार मांडू द्यायला पाहिजे. आम्हाला आमचे जनतेचे विचार मांडू द्याले. एवढा मोठा जिव्हाळ्याचा विधेयक असताना आम्हाला ते बोलू दिलं नाही म्हणजे अन्याय. खरं म्हणलं तर आमदारावर बी अन्याय झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेवरही अन्याय झालेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.